मुंबई विमानतळावरील कामगारांच्या प्रश्नासंदर्भात ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र आलेली आहे। सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येईल अशा पद्धतीची चर्चा सुरू असतानाच आपण बघतो की मुंबई विमानतळ इथे हे दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र आलेले आहे। माझ्यासोबत भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संजय कदम आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। काय तुमचा नेमका मुद्दा आहे आणि दोन्ही पक्ष एकत्र येऊन हातात हात घालून तुम्ही हा मुद्दा सोडवताय? आपल्या सर्वांना माहीतच आहे की गेली 2 वर्ष आम्ही या कामगारांच्या पगारवाढी संदर्भामध्ये आणि त्यांचं कायमस्वरूपी काम मिळण्यासाठी आम्ही झटतो आहे। आणि ही लढाई जवळजवळ 12 हिअरिंग झाल्या आणि या 12 हिअरिंगमध्ये जेव्हा 6व्या की 7व्या हिअरिंगच्या वेळेला मॅनेजमेंट आम्हाला सांगते की आम्ही 4,000 रुपये पगारवाढ द्यायला तयार आहे। त्यानंतर मग मनसेची तिकडे इंटरव्ह्यू होते, हवाई कर्मचाऱ्यांची एंट्री होते। त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही ठीक आहे, 4,000 देणं असेल तर आम्ही पण तुमच्यासोबत आहोत म्हणून। आणि जेव्हा आम्ही अशा ज्या 2 पक्ष, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये किती मोठे पक्ष आहेत ते त्याच्यामध्ये, तर असे 2 पक्ष जेव्हा एखाद्या कामगारांच्या हितासाठी एकत्र येतात त्यावेळेला आम्ही कोणतेही राजकारण करत नाही आहे। इथे निव्वळ कामगार हा बरडला जाता कामा नये, त्याला जो न्याय हक्क मिळाला पाहिजे तो पूर्ण मिळाला पाहिजे। मग तो न्याय कसा मिळणार? जर मॅनेजमेंट जेव्हा तयार आहे की आम्ही 4,000 रुपये द्यायला आहे, आम्ही जेव्हा बोलतो आहे की ही पगारवाढ एप्रिल 2024 पासून मिळायला पाहिजे, मग त्यावेळेला मॅनेजमेंटनी सांगते की आम्हाला एवढं परवडणार नाही। मग आम्ही बोललो चला ठीक आहे, एका साईडला जेव्हा किंगफिशर बंद होतं आहे, जेट बंद होतं आहे किंवा गो एअर बंद होते, अशा वेळेला आपण पण आडमुठी धरण न घेता आपण एक सामंजस्य भूमिका दोन्ही युनियननी सामंजस्य भूमिका घेऊन त्यांना म्हणलं ठीक आहे, आम्हाला लमसम एक 20,000ची सर्व कामगारांना द्या आणि 4,000ची सरसकट सर्वांना वाढ करून द्या। ही आमची एक प्रामाणिक मागणी होती। आणि दुसरं म्हणजे सर्व कामगार, हे जे कामगार आहेत जे गेले 19 वर्ष काम करत आहेत ते फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टवर काम करतात, लक्षात ठेवा। आणि हा जर कामगार आज 19 वर्षांचा याची नोकरी गेली, याला काय मिळणार? आज तुम्हाला माहिती आहे की कामगारांना जेव्हा कुठे सर्व्हिस झाल्यावरती एक पुंजी मिळते, त्या पुंजीवरती पण डल्ला मारण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं, लक्षात ठेवा। आम्ही हे सर्व कामगारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं ते मुद्दे आम्ही घेत होतो आणि त्यासाठी आम्ही RLCकडे फाईट करत होतो। 12 हिअरिंग झाला तिकडे याच्यामध्ये। आणि असं असताना गपचूप काल परवा एक युनियन जन्माला काय येते आणि 15 दिवसामध्ये त्यांचे ॲग्रीमेंट करतात, म्हणजे हे काय आहे? हे सर्व साटेलोट कशासाठी झालेलं आहे? आणि जर मी भाजपची प्रणिती आहे ना, मग भाजप प्रणित जर इथे राष्ट्रीय एकजूट संघटना आहे, मग त्या राष्ट्रीय एकजूट संघटना 10 वर्ष ते काम करते ती, पण मग त्या युनियनला का नाही घेतलं? म्हणजे स्पेशल क्वांटिटी काय ते अरेंजमेंट केले का? हे याच्यातून जे काही तुम्हाला जे डाऊट वाटतं आम्हाला त्या लोकांमध्ये कामगारांमध्ये जो संभ्रम आहे तो तुम्ही प्रत्यक्षपणे जाणू शकता आणि त्याचं तुम्ही एक करू शकता की हे जे सर्व जे पैशाचा जो घोळ आहे हा जवळजवळ मी सांगतो 100 करोडच्या घरामध्ये घोळ आहे, लक्षात ठेवा। तर ह्यासाठी ह्या कामगारांना आमचे आता कामगार उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहेत आणि आम्ही दोन्ही युनियनचे पदाधिकारी त्यांच्या पाठी भक्कमपणे उभे आहोत। मनसे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष आणि माजी नगरसेवक संतोष धुरी देखील आपल्यासोबत आहेत। खास करून भाजपच्या विरोधात तुम्ही या ठिकाणी एकत्र आलेला आहात। भाजपचं नाही, जी चोर युनियन आहे, जी भाजप प्रणित आहे, भाजपची अजूनही इकडे दुसरी युनियन आहे, जसं संजय कदमबाईंनी पण सांगितलं की दुसरी एक युनियन आहे राष्ट्रीय एकजूट काहीतरी, ती असताना सुद्धा फक्त कामगारांना संपवण्याकरता, कामगारांचं वाटोळं करण्याकरता एक तिसरी चौथी युनियन या लोकांनी आणलेली आहे जी BJP प्रणित आहे। तर त्यांनी जो करार केलेला आहे, जो कामगारांना अन्याय केलेला आहे, त्या कराराविरुद्ध याच्याबद्दल आम्ही सगळे कामगार आणि सगळे जे आहेत दोन्ही युनियन्स ह्या विरोधात उभ्या राहिलेल्या आहेत। असं होत नाही की कुठलाही करार करताना कामगारांचा विचार केला जातो, कामगारांना कसं जास्तीत जास्त आपण देऊ हा विचार केला जातो, पण इकडे उलटं झालं। कंपनीने दोन्ही युनियन, मग भारतीय कामगार सेना असेल, हवाई कर्मचारी सेना असेल, यांच्याबरोबर RLCमध्ये मान्य केलं की आम्ही पगारवाढ चांगली करू, 4,000 पगारवाढ करू, त्यांना एक्सग्रेशिया देण्याचा प्रयत्न करू एक्सग्रेशियाचा। पण हे तर मंजूर केलेलं की 4,000 सरसकट देऊ। मग 4,000 सरसकट सर्व कामगारांना देण्याचं मान्य केलं असताना असं एका रात्रीत घडलं काय की त्या कामगारांना वेगवेगळ्या कॅटेगरी केली आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो पैसा आहे, मग तो 1900 रुपये असेल, 1700 रुपये असेल, तो कामगारांचा पैसा खाण्याचा जो प्रयत्न केला, पैसा खाल्ला, तो कोणी खाल्ला? तर त्या चोर युनियनने खाल्ला। तर चोरांच्या विरोधात मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आमचा उद्देश फक्त एकच आहे
की हे जे चुकीचं गेलेलं आहे हे सर्वांना दाखवून द्यायचं आहे आणि कामगारांवर जो अन्याय झालेला आहे तो आम्हाला संपवायचा आहे. मराठीचं हित असेल किंवा कामगारांचं हित असेल, दोन्ही पक्षातली जी नेते मंडळी आहे ती एकत्र आलेली पाहायला मिळतात आहे. मात्र दोन्ही ठाकरे बंधूंचं मिलन होईल की नाही याबद्दलच्या चर्चा राजकारणात सुरू आहे. नाही, तुम्ही आज बघितलं असेल, मला वाटते अजितदादांबरोबर एक भोंग्याचा विषय झाला माहिती आहे का तुम्हाला? तिकडे चर्चा झाली, आमदार आले माहिती आहे का, मुस्लिम आमदार तिकडे कुठल्या कुठल्या पक्षाचे होते माहिती आहे तुम्हाला? MIMचे होते बरोबर, त्याच्यामध्ये अबू आझमी जे होते राष्ट्रवादीचे याचे आमदार होते बरोबर आहे. दोन्ही शरद पवार गट असेल, अजित पवार गट असेल, यांचे आमदार यांना भेटायला आलेत का? भोंग्याचा विषय घेऊन आलेत. हिंदी सक्तीच्या विरोधात कोणी उभे राहिले नाहीत एकत्र, बरोबर आहे ना? आम्ही कामगारांच्या विरोधात उभे राहिलो तर फक्त तुम्हाला आता हीच बातमी दिसते. आम्ही फक्त आणि फक्त आलो आहोत हे कामगारांच्या हितासाठी आलो. ते दोन्ही भाऊ मोठे आहेत, ते नेते आहेत, मोठे नेते, दोन वेगवेगळे मोठे पक्ष आहेत, त्यांचे अध्यक्ष आहेत, पक्षप्रमुख आहेत, ते एकत्र येऊन काय निर्णय घ्यायचा तुम्ही पण पक्षातले वरिष्ठ पदाधिकारी आहात, माजी नगरसेवक आहात. जसं तुम्ही कामगारांच्या हितावरती वेगवेगळ्या प्रश्नावरती फक्त मुंबईत नाही तर राज्यभरात पदाधिकारी एकत्र आलेले पाहायला मिळतात आहे, तर या दोन भावांनी एक व्हावं असं वाटतं का? कसं आहे की दोघांच्या मनामध्ये काय ते आम्हाला माहिती नाही आहे ना, त्यामुळे आम्ही याच्यावर काय वाच्यता करू शकत नाही. पण जिकडे कुठे अन्याय दिसेल, ज्या ठिकाणी चुकीचं होत असेल त्या ठिकाणी जर एकमेकांना कोण साथ देत असेल तर त्यात वाईट काय? हेच प्रश्न घेऊन मी संजय कदम यांच्याकडे जातोय की कामगारांचे प्रश्न असतील किंवा इतर मुद्दे असतील याला घेऊन दोन्ही पक्ष जे आहेत ते ग्राउंड लेवलला एकत्र आलेले पाहायला मिळतात आहे. मात्र चर्चा जी आहे की हे दोन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत ठाकरे बंधू ते कधी एकत्र येतील? आपल्याला माहीतच आहे की जे दोन्ही बंधू आहेत आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि माननीय राजठाकरे ठाकरे, हे दोन्ही भावांनी ठरवणं गरजेचं आहे. कारण मनसे असू किंवा शिवसेना असू दे, हा आदेशावर चालणारे सर्व शिवसैनिक आम्ही आहेत, तर ते जे निर्णय घेणार तो आदेश आम्ही पाळणार सर्वांनी. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट उदय गंगावणेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.